कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे 2:30 वाजता या ठिकाणी सपत्नीक संपन्न झाली। राज्यावर आलेला नैसर्गिक या ठिकाणी संकट लवकर दूर होऊ दे, त्याचप्रमाणे बळीराजा सुखी समाधानी राहू दे असे साकडे विठुरायाच्या चरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातलेला आहे। खरं म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती, वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं। कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची विठू रखुमाईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो। पांडुरंगाकडे शेतकरी, कष्टकरी, वारकरी, आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे। महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होऊ दे, सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 राहू दे। राज्यावर आलेलं नैसर्गिक संकट हे लवकर दूर होऊ दे आणि बळीराजा सुखी राहू दे, सुखी समाधानी राहू दे असं साकडं या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी घातलंय। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडलेले आहेत। वसीम, आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पत्नीसोबत या ठिकाणी या विठुरायाची शासकीय महापूजा ही पार पडलेली आहे। आज आपण कालपासूनच पाहतोय या ठिकाणी भाविकांची, भक्तांची, वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। कशा प्रकारे मंदिर प्रशासनाने या संदर्भातील खबरदारी घेतली आहे? निश्चितच नियम पाहायला गेलं तर कार्तिकी एकादशी जे आहे ते या निमित्ताने लाखो भाविक जे आहे ते पंढरपुरात जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि दरम्यान जे आहे ते आपण सध्या चंद्रभागेच्या तीरावरती या ठिकाणी आहोत। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला चंद्रभागेत स्नान करताना दिसत आहे आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर जे आहे ते हे भाविक जे आहे ते विठुरायाच्या दर्शनासाठी जे आहे ते निघाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। भक्तिमय वातावरण जे आहे ते पंढरपुरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विठू नामाचा गजर करत हे भाविक जे आहेत ते विठुरायाच्या दर्शनाला जे आहे ते निघालेले आहेत। रात्रीच्या 2:30च्या सुमारास जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते जे आहे ती शासकीय पूजा जे आहे ते संपन्न झाली आणि त्यांनी राज्याला सुख समृद्धी मिळो असे देखील जे आहे ते साकडं विठुरायाकडे जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते केलेलं आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर 14 ते 15 तास जे आहे ते वेळ जे आहे तो विठुरायाच्या दर्शनाला जो आहे तो लागत आहे। 7 लाखाहून अधिक भाविक जे आहे ते पंढरपुरात दाखल जे आहे ते झालेले आहेत आणि भक्तिमय वातावरण जे आहे ते पंढरपुरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नीलम जी, नक्कीच धन्यवाद वसीम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।